विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात चुरस आणखीन वाढत चालली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। एकीकडे आघाडीचे कोठे तर दुसरीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। जागोजागी उत्स्फूर्त स्वागत होत आहे। दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या बालेकिल्ल्यात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या पदयात्रेस परिसरातील सर्व प्रतिष्ठान मंडळींनी सहभाग नोंदवला। आमदार विजयकुमार देशमुख यांचे जागोजागी औक्षण करून स्वागत करण्यात आले। शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1995 पासून भाजपचा झेंडा करण्यात आला असून आमदार देशमुख मालकांनी विकासाची अनेक कामे केली आहेत। युवक वर्गापासून ज्येष्ठ नागरिकांना आजच्या पदयात्रेत त्यांचा लक्षणीय सहभाग होता। मागील मताधिक्यापेक्षा यंदा मताधिक्य वाढेल असे भाजपचे जगदीश वनराव यांनी सांगितले। आमदार देशमुख यांचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीला वाढत असून यंदा 1 लाख मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आम्ही मतदार बांधवांनी केला आहे असे आशिष दुलंगे विमल पुठ्ठा यांनी सांगितले। ही पदयात्रा जोडभावी पेठ, कुंभारवेस, चौडेश्वरी मंदिर, कन्नड चौक, शिंदेखाना, जैन मंदिर, बीना जनरल स्टोअर येथे संपन्न झाली। पदयात्रेत प्रशांत फत्तेपूरकर, नागेश गंजी, श्रीनिवास दंडी, भीमाशंकर पद्मगोंडा, सिद्धाराम मठपती, विजयलक्ष्मी गट्टम, इंदिरा कुडक्याल, लता इंडे, आशा होंद्राव, राजश्री हवले, रंगनाथ बंकापूर, रमेश दुरंगे, अप्पासाहेब पटणे, मल्लीनाथ भारत, बसवराज हिंगमिरे, अजित यादवाड, रमेश उळागडे, नागनाथ कोळी, ऋषी हिंगमिरे, राजेश बुद्धे यांचा सहभाग होता। तर चे उमेदवार तथा माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 3 जोडवापेठ या भागात भव्य दिव्य असं पदयात्रा करण्यात येत आहे। या पदयात्रेचा मार्ग नवदुर्गा माता जोडवापेठ येथून सुरुवात होऊन कुंभारवेस, चौडेश्वरी मंदिर, कन्नड चौक, शिंदेखाना परिसर ते जोडवापेठ बिना जनरल स्टोअर्स येथे समाप्ती करण्यात येणार आहे। या भागातील जोडवापेठ हे भाग, भवानीपेठ हे भाग, प्रभाग क्रमांक 3 असो हे पूर्व भाग पारंपरिक भारतीय जनता पार्टीचेच मतदारसंघ असल्यामुळे येथे भरभरून प्रतिसाद मिळतच आहे व मालकाच्या अनेक कामं केल्यामुळे आणि एका नगरसेवकापेक्षा पण जास्त प्रत्येक घरात इथं मालक पोचल्यामुळे मालकाला मनापासून लेडीज असो, जेंट्स असो, वयोवृद्ध असो व आत्ता जस्ट आलेले 18 ते 22 वर्षातील मतदार असो भरभरून आम्ही सर्वांपर्यंत पोचतो आहेत। सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे व गेल्या 5 वर्षाखालील मताधिक्यापेक्षा पण यावेळेस त्याहून जास्त 1 लाख मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल। प्रभाग क्रमांक 3च्या वतीनं किंवा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं एवढं तुमचं। तर या भागामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज रोजी ते माननीय विजयकुमार देशमुख मालकांची यांची भव्य पदयात्रा मोठ्या लोकसंख्येमध्ये काढण्यात आली। या ठिकाणी सर्व नागरिकांची उत्स्फूर्तपणे विजयकुमार देशमुख यांना भरपूर प्रचंड प्रतिसाद मालकांना भरपूर दिसतोय आणि मला 100% खात्री आहे की मालक या ठिकाणीही यावर्षीही कमीत कमी आणि सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे 1 लाखाच्या वरती मालक निवडून येतील हे असं आमच्या सगळ्या नागरिकांनी आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन भक्कमपणे त्यांना निवडून आणण्याचं काम आज येत्या 20 तारखेला आम्ही दाखवून देणार आणि 23 तारखेला ह्याचं फळ निश्चितच मालकांना आम्ही मताच्या रूपामध्ये जिंकून आणून त्यांना विजयी निवडून आणणार। नमस्कार, मी विमल पुट्टा, भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री विजयकुमारजी देशमुख मालक। आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत पुरुषांपेक्षा महिलांचा प्रभाव जास्त दिसला, कारण महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांचा आशीर्वाद मालकांच्या पाठीशी नेहमी आहे, असंच राहणार। मालक 5व्यांदा इथं भारतीय जनता पार्टीचे मालक आतापर्यंत 4 वेळा होते आमदार, पण आता 5व्यांदा परमनंट आमदार म्हणून त्यांनी 1 लाखाच्या लीडने पुन्हा एकदा जिंकून येणार आणि तो विश्वास आम्हाला आहे। 1 लाखाच्या मतांनी निवडून येऊन पुन्हा आम्ही ह्याच ठिकाणी पुन्हा जल्लोष करणार आहोत।
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.